नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता सध्या मोसंबी आणि संत्रा बागेवरती जी आंब्या बहाराची फुलं होती तर त्यांची पाकळी गळ जवळजवळ 90 ते 100% झालेली आहे. मित्रांनो, याच्यामध्येच आता मुद्दा येतो तो म्हणजे टेम्परेचर वाढतंय आणि त्याच्यानंतर आपल्या बागेवरती जी छोट्या आकाराची फळं आहे ती आपल्याला गळताना दिसतंय. मित्रांनो, या आकाराची फळं असताना सर्वाधिक गळ फळांची होत असते, कारण वाढतं टेम्परेचर आहे त्याच्यामध्येच आपलं वाढतं टेम्परेचरमुळं सुद्धा ही कवळ्या आकाराची गुंडी जी असते तर ती 100% या ठिकाणी गळत असते. तर ही गुंडी झटपट मोठी होण्यासाठी आपल्याला काही काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या फळांचा आकार जो असतो तो छोटा असतो आणि चमडा जो असतो तो नाजूक असतो. त्यामुळं इथं जर थ्रिप्स आणि कोळीचा अटॅक जर झाला तर निश्चितच 100% फटका आपल्याला याचा बसतो, कारण फळं एकदा खरडले गेली या अवस्थेमध्ये तर कुठल्याही औषधाने ती बरी होत नाही. म्हणून ही फवारणी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, याच्यामध्ये काय करायचं तर सुरुवातीला आपण घेऊ शकतो स्पायरोटेट्रामेट 15.3% हे कीटकनाशक घेऊन आपण याची फवारणी करू शकतो, किंवा आपण दुसरं जे कीटकनाशक आहे स्पायरोटेट्रामेट 11% प्लस इमिडाक्लोप्रिड 11% याचा सुद्धा स्प्रे काढला तर थ्रिप्सवरती चांगल्यापैकी नियंत्रण आपल्याला भेटतं. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा आहे लॅम्बडासायलोथ्रिन प्लस आपण इमिडाक्लोप्रिडचा सुद्धा या ठिकाणी स्प्रे काढून आपल्या बागेवरती जी फळं आहेत तर ते थ्रिप्सपासून वाचू शकतो. आणि चौथा जो आहे ते म्हणजे थायमेक्झॉमचा सुद्धा या ठिकाणी आपण जर वापर केला तर निश्चितच आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट त्याचे सुद्धा भेटतात. तर मित्रांनो, आपण ही जर फवारणी काढली असेल तर आपण मग स्वस्तातलं कॉम्बिनेशन कोणतं घ्यायचं, जेणेकरून आपण पहिली फवारणी जर कीटकनाशकाची टाकली तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक घ्यायची या ठिकाणी गरज नाही. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की आपल्याला नॅनो युरिया घ्यायचा आहे, किंवा आपण साधा युरियासुद्धा वापरू शकतो. 200 लिटर पाण्यासाठी 1.5 किलो आपल्याला युरिया घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्लॅनोफिक्सचा वापर करायचा आहे. प्लॅनोफिक्स कशासाठी घ्यायचं तर ऑक्सिजन हार्मोन्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि ऑक्सिजन हार्मोन्सच्या मार्फत या ठिकाणी पूर्णपणे ॲब्सिसिक लेअर जो असतो फळावरती तर तो निघून जातो आणि त्याच्यानंतर जी फळं आहेत तर ती गळत नाही. त्याचबरोबर फळ देठ पक्क करण्याचं काम हे ऑक्सिजन हार्मोन्स किंवा प्लॅनोफिक्सच्या माध्यमातून होतं. आणि त्याचमध्ये युरियाने सुद्धा गुंडीची झटपट वाढ होत असते आणि बोरॉन हे गुंडी टिकवण्याचं म्हणजे देठ मजबूत करण्याचं काम या ठिकाणी करत असतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन या ठिकाणी प्लॅनोफिक्स 100 लिटर पाण्याला आपल्याला फक्त 30 ml घ्यायचं आहे. याच्या पुढे 1 ml सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर आपला युरियाचा विषय राहिला तर युरिया आपण घेऊ शकतो 200 लिटर पाण्याला 1.5 किलो आणि त्याचमध्ये तिसरा जो घटक आहे बोरॉन तर तो आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे 200 लिटर पाण्याला आपल्याला 200 ग्रॅम या ठिकाणी बोरॉनसुद्धा घ्यायचं आहे. आता हे झालं पहिलं कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर वेगवेगळे कॉम्बिनेशन बाजारामध्ये आहेत. तर त्या हिशोबाने आपला जर एकही स्प्रे बागेमध्ये गेला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, पहिलं तर घ्यायचं आहे कीटकनाशक जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. त्याच्यानंतर पण M45 या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर याच्यामध्ये करू शकतो, किंवा त्याचबरोबर हेक्झाकॉनेझोलचा सुद्धा वापर करू शकतो. आणि आपल्या बागेवरती थोडीफार जर बुरशी असेल तर ती सुद्धा गायब होण्यासाठी या ठिकाणी मदत होते. मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ॲमिनोबेस या एखादं टॉनिक घ्यायचं आहे, जेणेकरून ही फळाचा जो आकार आहे चांबडा आहे हा व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्या फळामध्ये जे पण आकार वाढतो व्यवस्थित आणि त्याच्यानंतर काय होतं आहे की फळांचा आकार झटपट वाढतो, फळांचा चामडा व्यवस्थित राहतो आणि त्याच्यानंतर फळं ही गळण्यापासून वाचतात. आणि त्याचमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण कॅल्शियम बोरॉन लिक्विड फॉर्म्युलेशन म्हणजे ऑक्साईड फॉर्ममध्ये आपण जर कॅल्शियम बोरॉनचा जर या ठिकाणी वापर केला तर त्याचेसुद्धा रिझल्ट आपल्याला एकदम जबरदस्त भेटतात. मित्रांनो, कॅल्शियम बोरॉन घ्यायचं आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 400 ml. त्याच्यानंतर आपल्याला M45 घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं जे घ्यायचं आहे ते म्हणजे एखादं कीटकनाशक चांगलं मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. मित्रांनो, यामध्येच आपल्याला काय करता येतं की आपण जे बॉन्डसारखे सुद्धा काही प्रोडक्ट आपण या ठिकाणी वापरू शकतो आणि त्या माध्यमातून सुद्धा आपली फळ सेटिंग चांगल्यापैकी या ठिकाणी होत असते. फळांचा आकार थोडासा मोठा झाला की आपल्याला काय करायचे की याच्यामध्ये आपल्याला जमिनीमधून ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी युरिया सोडायचं आहे. युरिया ड्रिपमधून ज्यावेळेस आपण सोडत असतो तर त्यावेळेस ड्रिपमधून सोडलेला युरिया हा जवळजवळ 90 ते 95% काम करतो. आणि जो आपण युरिया फेकून देत असतो तर त्या माध्यमातून काय होतं, काही बाष्पीभवन होतं, त्याचबरोबर काही तणाच्या मार्फत शोषला जातो आणि काही झाडांच्या मुळ्याला भेटतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याचं प्रमाण हे जास्त घ्यावं लागतं आणि तो युरिया जो
काम करत असतो तो फक्त 60 ते 65% पर्यंतच आपल्याला या ठिकाणी रिझल्ट भेटत असतात. त्याच्यामुळं आपल्याकडं जर ड्रीप असेल तर आपण ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या या ठिकाणी बागेला युरिया देऊ शकतो. मित्रांनो, त्याचमध्ये आपल्याला बोरॉनसुद्धा जमिनीमधून सोडणं गरजेचं आहे. बोरॉन सोडताना आपल्याला काय करायचं आहे तर प्रति एकरी 750 ग्रॅम ते आपण 1 किलोपर्यंत बोरॉनसुद्धा या ठिकाणी सोडू शकतो, जेणेकरून बोरॉनच्या माध्यमातून सुद्धा चांगल्यापैकी या ठिकाणी फळगळतीवरती आणि फुलगळतीवरती नियंत्रण भेटते आणि त्याच्यासाठी या पद्धतीचं कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी वापरू शकतो. मित्रांनो, त्याच्यामध्येच आपल्याला बागेवरती जर व्यवस्थित बाग ठेवायची असेल आणि सेटिंग जर व्यवस्थित करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. पाणी हे आपल्याला वाजूपेक्षा जास्त झालं नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आणि पाणी हे कमीसुद्धा नाही झालं पाहिजे याचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, ड्रिपच्या माध्यमातून आपण पूर्णपणे या ठिकाणी जी खतं आपण दिलेली आहेत तर त्या ठिकाणी आपलं पाणी पडणं गरजेचं आहे, जेणेकरून खतं पाण्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर 100% कार्य करत असतात आणि जोपर्यंत खतं भिजत नाहीत तर तोपर्यंत खताचा काहीही या ठिकाणी उपयोग होत नाही. त्याच्यामुळे एक काळजी 100% घ्या की ज्या ठिकाणी खतं दिलेली आहेत तर त्या ठिकाणी आपलं पाणी या ठिकाणी सतत चालू राहणं गरजेचं आहे. किमान 3 ते 4 पाण्याच्या संपर्कात खतं आल्याशिवाय त्याचं कार्य 100% होत नाही. आपण जे खतं दिलेले आहेत तर ते 100% खतं झाडाला लागून न झाल्यामुळं या ठिकाणी काय होतं आहे की आपल्याला त्याचे रिपोर्ट भेटत नाही किंवा रिझल्ट भेटत नाहीत. तर मित्रांनो, अशापैकी आपण व्यवस्थित कॉम्बिनेशन स्वस्तात कॉम्बिनेशन करून या ठिकाणी आपल्या बागेवरची फळ सेटिंग ही जास्तीत जास्त वाढवू शकतो. आणि त्याचमध्ये बॅक्टेरियाचा विषय राहिला, बॅक्टेरियासुद्धा आपल्याला आपल्या बागेमध्ये व्यवस्थित देणं गरजेचं आहे, जेणेकरून नत्र, स्फुरद, पालाश आणि त्याचबरोबर झिंक सॉल्युबलायझिंग, सल्फर सॉल्युबलायझिंग असेल आणि हे जर बॅक्टेरिया आपण आपल्या बागेमध्ये दिले तर 100% पूर्ण अन्नद्रव्य हे झाडाला उपलब्ध होतात आणि त्याच्यानंतर झाडावरची फळ सेटिंग ही ऑटोमॅटिकच होते आणि फास्टमध्ये होते. त्यामुळं आपल्याला जास्त काही करण्याची या ठिकाणी गरज पडत नाही, कारण आपल्या बागेमध्ये किंवा पहिलंच आपल्या जमिनीमध्ये या ठिकाणी जीवाणूंचं प्रमाण कमी झाल्यानं आपल्याला या ठिकाणी जीवाणू देणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.